राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली। सूत्रांच्या माहितीनुसार जय पवार हे बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असते। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही। परंतु राजकीय वर्तुळात जय पवार यांच्या राजकीय एंट्रीची जोरदार चर्चा रंगली। यापूर्वी अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा दारुण पराभव झाला होता। त्यानंतर अजित पवार यांचे दोन्ही पुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा वारंवार रंगत होत्या। विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा अजित पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये प्रचार करण्यात जय पवार आघाडीवर होते। ते बारामतीच्या स्थानिक राजकारणात बरेच सक्रिय आहेत, त्यामुळे आता ते बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरून आपल्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू करण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्याही पक्षाने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे।